विठ्ठल रे हरी विठ्ठल पिकलिया शेंदे कडूपण गेले, पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आमा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुका मने भाग्य या नावे मनिजे, संसारी जन्मी जे याचे लागे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. त्यांच्या कृपादाने करीता विस्तार, त्यांच्या कृपादाने करीता विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृते राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारियेनी. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नाडळी इहलोकी. भवसिंधूशी बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रहे निर्विकारी. सोये श्रीहरी व्यापको सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपेच केली, न त्यागितिये दिव्य लोकासी नेले. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, आत्मरूप गणेशो स्मरण. सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे.
ते नमस्कारून आता तू पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरतायशे मने शरण शरण पिकलिया शेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठायेचे अवघे आनंदाची सृष्टी झाली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताने कृपा केली आणि जीवन बदलून गेलं. मानवी जीवन हे बदलण्यासाठी असतं, ते बदललं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात आमचं जीवन बदललं. काय बदल झाला, कसा बदल झाला, याच्यासाठी तुकोबरायांनी आपल्या ग्रामीण शेतकरी भागातील आणि शेतीतलं एक फळाचं उदाहरण दिलं, ते शेंदाडाचं उदाहरण दिलं. शेंदाड जसं बदलतं तसं माणूस बदलला पाहिजे. आमचं जीवन बदललं. काय बदल कसा झाला? अंतःकरणातील जे शत्रू असतात, जे माणसाच्या जीवनाचं पतन करतात, माणसाच्या जीवनाचा सत्यानाश करतात, असे असणारे आंतरशत्रू इथे निघून गेले आणि मग सर्व आनंदाची सृष्टी आम्हाला दिसू लागली. आमच्याकडे मग आम्हाला शरीरावर असा परिणाम झाला, आठवू राहिला नाही, नाठवू राहिला नाही. सर्व भावाभाव सर्व निवृत्त झाले आणि पांडुरंग स्वरूप आमचं जीवन झालं. आणि हे याच्यासाठीच माणसाचा जन्म आहे, यालाच भाग्य असं म्हणतात. आणि संसारात याच्यासाठी जीवन जगायचं असतं, असे या अभंगामध्ये तुकोबरायांनीच आपल्याला विचार सांगितलेला आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार. आपल्या चांदे गावामध्ये हनुमंतरायाच्या कृपेनं, मारुतीरायाच्या कृपेनं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 24व्या वर्षातील ह्याची 5व्या क्रमांकाची सेवा सर्व कार्यकर्ते, सर्व सप्ताह समिती, ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं ही सेवा माझ्या वाटेला आली. असो त्यानिमित्ताने आमचे सर्व महाराज मंडळी, सर्व गुणीजन मंडळी, सर्व गायक, पेटी मास्तर, मृदंगवादक आणि सर्व आमचे तरुण गायक आहेत, या सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या समवेत आणि देवमान्य श्रोते, माता भगिनी सर्वांच्या समवेत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचं आपल्याला चिंतन करायचं आहे. संतांचं काय म्हणणं या अभंगामध्ये हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कीर्तन जे असतं ते आपल्याला समजून घेण्यासाठी असतं. कीर्तन म्हणजे करमणूक नसते, कीर्तन म्हणजे टाईमपास नसतो. कीर्तन ही एक भक्ती आहे. आपल्याला 2 तास आपले वाया गेले नाही पाहिजे, आपल्याला पुरेपूर त्याचा फायदा मिळाला पाहिजे. ज्याच्यामध्ये आपण जे कर्म करतो त्याचं फल आपल्याला मिळालं पाहिजे. कीर्तन हे फल देणारं साधन आहे. स्वयं फलरूपी ती ब्रह्मकुमार. नारद महर्षी सांगतात कीर्तन भक्ती ही माणसाला फल देत असते. मग इथं आल्यानंतर आपल्याला काय मिळालं पाहिजे? फल मिळालं पाहिजे. मग 2 तास आपले वाया गेले नाही पाहिजे. आपला काळ चांगला सार्थकी लागला पाहिजे, बरं का. सार्थक लागला पाहिजे.
आणि म्हणून संतांचे जे अभंग असतात त्या अभंगाचा आणि आपल्या जीवनाचा संबंध असतो. फक्त कीर्तनातून तो जोडायचा असतो. कीर्तनातून तो संबंध काय करायचा? जोडायचा. आपलं जीवन आणि संतांचे विचार याची जोड घालायची असते आणि त्याच्यासाठी कीर्तन असतं. आणि म्हणून कीर्तन ही एक प्रकारची भक्ती आहे. या कीर्तन भक्तीमुळे नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकांना हात फुटले होते बरं का. आणि गोरोबा काकांचा मुलगा जो चिखलामध्ये तुडून गेला होता तो जिवंत झाला होता. असा कीर्तनाचा महिमा आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, भावे करिता कीर्तन तरे तारी आणि कजन भेटे नारायण नाही संदेह तुका म्हणे. कीर्तन ही एक प्रकारची भक्ती आहे. म्हणून कीर्तनात जे अभंग असतात त्या अभंगात आपल्या जीवनामध्ये सार विचार सांगितलेला असतो आणि तो विचार आपल्याला कीर्तन माध्यमातून समजून घ्यायचा असतो. असो म्हणून संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज म्हणतात, आमचं जीवन बदललं गेलं. असा माणसाच्या जीवनामध्ये बदल होणं गरजेचं असतं. आणि संत तुकाराम महाराजांची ही इच्छा असते की माणूस हा बदलत राहायला पाहिजे. कसा बदलला पाहिजे? आतून बदलत राहायला पाहिजे. जसं वय वाढतं तसं माणसाचं जीवन बदलतं. त्या बदलामध्ये काही नैसर्गिक बदल असतात आणि काही कृत्रिम बदल असतात. काही वेळेला तात्पुरता बदल असतो आणि काही वेळेला कायमस्वरूपी बदल असतो. बदलाचे अनेक प्रकार आहेत. कायमस्वरूपी बदल आहे आणि तात्पुरता बदल आहे. माणसाचं जीवन बदलतं. कशानं बदलतं? कधी संतांच्या कृपेनं जीवन बदलतं, कधी शास्त्रामुळे जीवन बदलतं आणि कधी भगवंताच्या कृपेनं जीवन बदलतं. एखाद्या संतांनी आपल्यावर जर कृपा केली तर आपलं जीवन बदलून जातं. शास्त्रानेच जर कृपा केली तर आपलं जीवन बदलून जातं. भगवंताने जर कृपा केली तर आपलं जीवन काय होतं? बदलून जातं. म्हणून बदल व्हावा. काही जीवन बदलली संतांच्या कृपेनं काही जीवन बदललं. संत निळोबाराय म्हणतात, तुकाराम महाराजांनी माझ्यावर कृपा केली आणि माझं जीवन बदलून गेलं. तुकाराम महाराजांनी कृपेचा हात माझ्या मस्तकावर ठेवला आणि माझं जीवन बदललं गेलं. कसं बदललं? निळोबाराय वर्णन करतात. ते वर्णन करतात असं, एवोने या कृपा निळोबाराय म्हणतात, तुकोबारायांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि माझं जीवन बदललं.
माझी बुद्धी वाढल्या गेली, माझी वाढवली मती, गुणवर्णावया स्फुरती. सद्गुरु कृपेनं माणसाचं जीवन बदललं जातं, शास्त्र कृपेनं जीवन बदललं जातं. अर्जुनाचं जीवन गीतेमध्ये भगवान सांगतात की अर्जुनाचं जीवन आहे ते श्रीमद भगवद्गीता या शास्त्राने बदललं. जो अर्जुन कर्तव्यापासून बाजूला चाललेला होता, कर्तव्य विसरला होता आणि धर्माधर्माच्या युद्धामध्ये अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता. आणि का तयार नव्हता तर त्याला विषाद नावाचा आजार झालेला होता. भ्रम, प्रमाद आणि अज्ञान. पहिल्या अध्यायामध्ये शेवटी सांगतात अर्जुन विषाद योगो नाम प्रथम अध्याय. विषाद म्हणजे भ्रम, प्रमाद आणि अज्ञान या 3 गोष्टी अर्जुनाकडे आल्या होत्या. आणि भगवंताच्या ज्ञानामृताने, भगवंताने ज्ञान, विज्ञान, अज्ञान हे सगळं सांगितलं त्याला. इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि सुयवे ज्ञानं विज्ञान सहितं यज्ञात्मं मोक्षेचे शुभात. ना तरी अर्जुना हे बीज पुढं ते सांगितलं तुझं जे हे अंतकरणेचे गुज जीवाचे. अर्जुनाला भगवंताने जे शास्त्र सांगितलं आणि त्या शास्त्रामुळे अर्जुनाचं जीवन बदललं गेलं. मोहानं गुंतलेला अर्जुन पण शेवटी त्यानं उत्तर दिलं, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादन मया अच्युत. हे अच्युता, तुझ्या प्रसादामुळे माझं जीवन, मोह जो होता तो नाहीसा झाला. शास्त्रामुळे अर्जुनाचं जीवन बदललं गेलं. आता काही वेळेला भगवंताच्या कृपेनं जीवन बदललं जातं. तुकोबराय म्हणतात माझं जे जीवन बदललं ते पांडुरंगाने माझ्यावर कृपा केली, त्याचा प्रसाद मला मिळाला. कृष्ण नव्हे भोगी, शंकर नव्हे जोगी, तुका पांडुरंगी हा प्रसाद लादला. भगवंताचा प्रसाद मिळाला, त्याने माझ्यावर कृपा केली आणि माझं जीवन बदललं गेलं. कसं बदललं गेलं? शेंदडाचं उदाहरण दिलं. जगद्गुरु तुकोबरायांनी पहिल्या चरणात त्याचं वर्णन केलं. पिकली असेंद कडूपण गेले, 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 पिकली असेंद कडूपण गेले. श्याम केले पांडुरंग, श्याम केले पांडुरंग, श्याम पांडुरंग लोभले मालडाई क्रोध लोभ मालडाई. तैसे आम केले पांडुरंग, तैसे आम केले पांडुरंग, तैसे आम केले पांडुरंग, काम क्रोध लोभने मालडाईचे, काम क्रोध लोभने मालडाईचे. पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. पांडुरंगाच्या कृपेनं आमचं जीवन बदललं. कसं बदललं? शेंदाडासारखं बदललं. शेंदाड आपल्या परिचयाचं आहे की नाही? सगळ्यांच्या परिचयाचं आहे शेंदाड. आणि पूर्वी शेंदाडं होती, रानामध्ये शेंदाड असायची, ते तुरीमध्ये असायची, हुलग्यामध्ये असायची, शेंदाडा कुठं बी असायची. आता ते कालाच्या ओघात शेंदाडा गेली बघा.
कालाच्या ओघात आता काय झालं, शेंदाडं गेली. पहिली शेंदाडं फक्त रानात असायची. मी शेंदाडाचं सांगतोय, तुम्ही हसता का? शेंदाडाच सांगतोय. पूर्वी शेंदाडं रानात असायची, आता ती शेंदाडं सगळी गावात आली. काळाच्या ओघामध्ये बऱ्याच गोष्टी अशा कमी झाल्या बघा. पूर्वी ढेकणं होती ना, ढेकणं खूपच होती, माणसाला झोपा येऊ देत नव्हती. ढेकणं सारखी चावायची बरं का. इतकी ढेकणं की प्रत्येकाच्या माणसं म्हणायचे, पाहुणा आला म्हणजे वानाळा घेऊनच आला ढेकणाचा बरं का. ढेकणं ही त्याचा प्रसारही जास्त व्हायचा. अशी ढेकणं असायची. कालाच्या ओघात ती निघून गेली. इतकी ढेकणं ते झोपा येत नव्हते, चावायचे सारखे बरं का. म्हणून ढेकणं खूप चावायचे. एकानं तर भजनी मंडळालाच बुक्का दिला. भजनी मंडळ सोमवारी माझ्या घरी आहे म्हणला, ढेकणंच कमी होईना, बुक्का दिला भजनी मंडळाला. भजनी मंडळ आलं आणि घरात भजन सुरू झालं आणि हा पोरं बायको घेऊन बाहेर बसला. ते भजनी मंडळ म्हणले या ना ऐकायला आत, म्हणलं बाहेरूनच चांगलं ऐकायला येते. भजन कशामुळे ठेवलंय म्हणलं, ढेकणं झाल्यात म्हणून. ए घ्या शेवटचा अभंग म्हणजे. ढेकणं झोपून देत नव्हती. आता ढेकणं गेली बघा. का गेली? प्रत्येक ठिकाणी ढेकणं तयार झाली. ढेकणं माणसाला चावायचे, आता माणसंच माणसाला चावायला लागले म्हणून ढेकणं निघून. कुठल्याच ऑफिसातून चावल्याशिवाय माणूस बाहेर निघत नाही. हे ढेकणं परत जन्माला आली. ढेकणं जी होती, आता काळाच्या ओघामध्ये भूत राहिली नाही. भूत बघा, पूर्वी कुणीही सांगायचे या गावात इथं चिन्ह निघतं, इथं हाडळ आहे, इथं जुटिंग आहे, इथं खैस आहे आणि असे म्हणायचे. आता कोणी भूताचं नाव तरी घेते? नाही, भूत निघून गेली. का निघून गेली? माणसं भूतापेक्षाही सरस झाली म्हणून भूतांनी राजीनामे देऊन टाकले. भूत या जगात राहिले नाही. ते म्हणजे आपल्यापेक्षा माणसं सरस निघाले म्हणून भूत निघून गेली. कालाच्या ओघात शेंदाडं सुद्धा पाहायला मिळत नाही. पण शेंदाडाचं उदाहरण तुकोबरायाने दिलं. शेंदाड कसं असतं, जोपर्यंत कच्चा आहे तोपर्यंत त्याचा कलर कसा असतो, हिरवा असतो. दाबलं तर ते कसं असतं, टणक असतं, निबर असतं. आणि खाल्लं तर कडू असतं बरं का. आता तेच शेंदाड जर पिकलं तर त्याचा कलर कसा होतो, पिवळा होतो. कलरमध्ये बदल होतो, त्याच्या कठीणपणात बदल होतो. कठीणपणात बदल होतो आणि खाल्लं तर ते कसं लागतं, गोड लागतं बघा. म्हणजे खाल्लं तर गोड लागतं, कलरला पिवळं दिसतं आणि दाबलं तर मऊ होतं, मृदू असतं. जसं शेंदाड बदललं बरं का. तुकाराम महाराज म्हणतात असंच माणसाचं जीवन बदललं पाहिजे. असं काय झालं पाहिजे, बदललं पाहिजे. आश्रम पद्धतीप्रमाणे माणसाचं जीवन बदललं पाहिजे. म्हणून आश्रम परंपरा सांगितली. 4 आश्रम सांगितलेले आहेत आपल्याला शास्त्राने. पहिला ब्रह्मचार्य आश्रम आहे, दुसरा गृहस्थ आश्रम आहे, तिसरा वानप्रस्थ आश्रम आहे आणि चौथा संन्यास आश्रम आहे. असे 4 आश्रम आहेत. त्या आश्रम पद्धतीप्रमाणे जीवन बदललं पाहिजे बरं का. पहिला 100 वर्षाचे 4 टप्पे पाडलेले आहेत. पहिला 25 वर्षाचा टप्पा आहे. त्या 25 वर्षाच्या टप्प्यामध्ये काय मिळवलं पाहिजे, तर विद्या मिळवली पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. असं आश्रम पद्धत आहे. प्रथम नारीतम विद्या, द्वितीय नारीतम धनम, तृतीय नारीतम तप, चतुर्थम कीर्तयेति. म्हणजे पहिल्या टप्प्यात विद्याच मिळवली पाहिजे. पहिल्या टप्प्यात विद्या मिळवली नाही, दुसऱ्या टप्प्यात धन मिळवलं नाही, तिसऱ्या टप्प्यात तप केलं नाही, तर चौथ्या टप्प्यात काहीच होणार नाही. म्हणून विद्या मिळवावी पहिल्या टप्प्यामध्ये. विद्या हे सर्वांचं भूषण आहे, ते मित्राप्रमाणे सांभाळते. असा बदल जीवनातला आहे. विद्या मित्रम प्रवासेषु, भार्या मित्रम ग्रहेषु, व्याधिस्तौषधी मित्रम धर्म मित्रम रतश्यन. म्हणजे विद्या मित्राप्रमाणे सांभाळते आपल्याला. प्रवासात विद्या मित्राप्रमाणे सांभाळते, घरामध्ये पत्नी मित्राप्रमाणे सांभाळते, व्याधी जडलेल्या माणसाला औषध मित्राप्रमाणे सांभाळतो आणि मृत्यूसमयी माणसाला फक्त धर्मच मित्राप्रमाणे सांभाळतो. म्हणून विद्या हे सर्वांचं भूषण आहे. तारानाम भूषणम चंद्र, नारीनाम भूषणम पती, पृथ्व्या भूषणम राजा, विद्या सर्वस्व भूषणम.
तारांगणाचं भूषण चंद्र आहे बरं का. चंद्र नसला तर तारांगणाला किंमत नसते. तारांगणाचं भूषण काय? चंद्र आहे बरं का. तारानाम भूषणम चंद्र, नारीनाम भूषणम पती. स्त्रीचं भूषण काय? पती आहे. विद्या तारानाम भूषणम चंद्र, नारीनाम भूषणम पती. काय श्लोक राहिला बघा आता. तारानाम भूषणम चंद्र, नारीनाम भूषणम पती. पण विद्या सर्वस्व भूषणम. विद्या सर्वांचं भूषण आहे. ज्याच्या जीवनात काही गोष्टी नाही त्याचं जीवन पशुतुल्य आहे. त्याच्यामध्ये विद्येला पहिला नंबर दिलेला आहे. येशाम ना विद्या ना तपो ना दानम, ज्ञानम ना शीलम ना गुणो ना धर्म, ते मृत्युलोकी भुवी भारभूता मनुष्य रूपेण मृग शरंती. ज्याच्या जीवनामध्ये या गोष्टी नाहीत त्याचं जीवन पशुतुल्य आहे. त्याच्यामध्ये विद्येला पहिला नंबर दिलेला आहे. आणि म्हणून विद्या मित्रम प्रभाषु. विद्या हे मित्राप्रमाणे सांभाळते. म्हणून पहिल्या टप्प्यात विद्या मिळवली पाहिजे असं जीवनामध्ये आहे. पण विद्याच नाही मिळवली म्हणून संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये साक्षरता मोहीम राबविली बघा. विद्या मिळवली पाहिजे. निरक्षर माणूस राहिला नाही पाहिजे. अक्षराची ओळख त्याला झाली पाहिजे. साक्षरता मोहीम कधी? तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितली पहा. ब्रह्मचारी धर्म हो काव्याक्षर, ब्रह्मचारी धर्म हो काव्याक्षर, आश्रमी विचार षडक, आश्रमी विचार षडक. ब्रह्मचारी गो काव्याक्षर, ब्रह्मचारी गो काव्याक्षर, आश्रमी विचार षडक, आश्रमी विचार. ब्रह्मचारी धर्म हो काव्याक्षर, ब्रह्मचारी धर्म हो गो काव्याक्षर, हो काव्याक्षर, ब्रह्मचारी आश्रमी विचार, आश्रमी विचार. ब्रह्मचारी गो काव्याक्षर, ब्रह्मचारी गो काव्याक्षर, आश्रमी विचार, आश्रमी विचार. पहिल्या टप्प्यात विद्या मिळवावी. दुसरा टप्पा जीवनाचा आहे त्याच्यात बदल असा झाला पाहिजे की पैसा त्यानं मिळवला पाहिजे. कोणत्या? ग्रस्त आश्रमामध्ये पैशाची गरज आहे. पैसा जर माणसाकडे नसेल तर माणसाला किंमत समाजामध्ये नसते बरं का. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी, पण धनवान पुरुषाला समाजामध्ये मान राहतो. मग सुशिक्षितांचा सत्कार सुद्धा अंगठे बहादुराच्या हस्ते होतो का? त्याच्याकडे पैसा जास्त असतो. लोक म्हणतात मग यांचा सत्कार करायचा ना, यांना बोलवून सत्कार करा का? ते आपल्या शाळेला काहीतरी पैसे देते. ते माणूस असं विचित्र असतं की तिथला चहा पिऊन जातो, रुपया देत नाही. लोक म्हणतात विनाकारण बोलवलं याला. धनवान पुरुषाला समाजामध्ये मान राहतो. सर्व मानिती वचन सर्व लोक त्याला किंमत देतात. म्हणून धनवान असेल तर माणसाची नावं बदलतात बघा. पैसेवाले के ते नाम, परशा परशु परशुराम. ज्याच्याकडे अजिबात पैसा नाही त्याला लोक परशुराम नाव असतं परशा म्हणतात. त्याच्याकडे पैसा नसतो त्याला म्हणतात परशा. जरा जवळ पैसा आला तर परशु म्हणतात. ज्या श्रीमंत झाला तर परशुराम म्हणतात. माणूस तोच आहे पण पैशानं नाव बदलली. परत पैसा गेला तर परत परशा म्हणतात. पैशानं
पैशानंच माणसाची नाव बदलतात. म्हणून पैसा संसारी जीवनात ग्रहशास्त्रामध्ये धनाची गरज आहे. पण मिळवत असताना वरबड सरबड करून मिळवलं नाही पाहिजे. कसा मिळवला पाहिजे? जोडून उदास विचार वेद करी उदास विचार वेद करी उदास विचार वेद करी उदास विचार उदास विचार वेद करी जोडणी आधान उत्तम व्यवहार उदास विचार वेद करी उदास विचार वेद करी जोडणी आधान उत्तम व्यवहार उदास विचार वेद करी उदास विचार वेद करी उदास विचार वेद करी उदास विचार वेद करी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जीवनात पैसा मिळवायचा पण कसा बी मिळवायचा नाही. कसाही मिळवला तर तो कसा बी जातो, विनाकारण जात नाही, तो फजिती करून जातो. अन्यायाने उपार्जितं द्रव्यम दशवर्ष प्रचालयेत एकादश वर्ष प्राप्ती तू समूलंची नाशी येते. आणि तिचं धन 10 वर्ष चटका देतं ना 11 वर्ष अख्या कुटुंबाला फटका देऊन निघून जातं. म्हणून मिळवत असताना उत्तम व्यवहाराने मिळवावं आणि उदास वृत्तीनं त्याचा वेच करावा. देशकालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम श्रुतम. देश काल आणि पात्र पाहून त्याचा वेच करावा. म्हणजे असं जीवनात काय सांगितलं, बदल सांगितलं. पहिला टप्पा विद्येचा, दुसरा टप्पा धनाचा, तिसरा टप्पा तपाचा. 60 वर्ष आपलं वय झालं की आपण काय झालं, रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर संसारात डोकं घालायचं काम नाही. मग मुलांच्या हातात द्यायचा बरं का, आणि आपण काय करायचं, ईश्वराचं स्मरण करायचं, तपश्चर्या करायचं. मग कसं राहायचं, कंडक्टर ड्रायव्हर राहतात ना तसं राहायचं. पक्षी अंगणामध्ये येतात ना आत्मारात, पक्षी अंगणी उतरती जे का गुंतवणी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. म्हणजे पक्षी अंगणामध्ये येतात ना, चारा खातात आणि काय करतात, उडून जातात. ते का म्हणतात की अंगण माझ्या नाव करा, ते अंगण माझं आहे असं म्हणतात का? नाही, चारा खातात निघून जातात. एखादा प्रवासी वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी उठून या गेला. धर्मशाळेत राहिलेला एखादा प्रवासी तो काय करतो, रात्रभर मुक्काम करतो, निघून जातो. त्याला माहिती आहे धर्मशाळा आपली नाही. एस टीचे कंडक्टर ड्रायव्हर असतात ना, ते बघा गल्ला भरपूर आला तरी त्या कंडक्टर पेढे वाटीत नाही कधी बरं का. आणि गाडी मोकळी आपटत गेली तरी कधी रडत नाही, आहे का नाही. कंडक्टर काय करतो, त्याला माहिती ही गाडी कुणाची, शासनाची गाडी, पण फुकट कुणाला बसू देत नाही. फुकट देतो का बसून, कोणाला फुकट बसून देत नाही. त्याला माहिती आहे ना आपण नोकरीला आहेत, गाडी शासनाची पण जबाबदारी आपल्यावर आहे. तसंच संसाराची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून तो नुसता पाहायचा बरं का, पण त्याच्यात आसक्त राहायचं नाही. गाडी मोकळी गेली तरी दुःख वाटलं नाही पाहिजे, आणि फुल भरलून गेली पैसा आला तरी सुख वाटलं नाही पाहिजे. म्हणून तिसरा टप्पा तपाचा सांगितलेला आहे. आणि चौथा टप्पा जो आहे सर्व संकल्पाचा त्याग करून ईश्वराचं स्मरण करावं. का, आपला मृत्यू जवळ आलेला असतो. असं जीवन बदललं पाहिजे, नाही तर शेवटपर्यंत माणसं बदलत नाहीत. एक म्हातारं शेवट अंथरुणावर पडलं बरं का, वाचा बंद झाली तरीसुद्धा वा वा के असं म्हणायला लागलं बरं का. पोरांना वाटलं या म्हाताऱ्याला वासुदेव केशव म्हणायचे. पळत गेले, 500 रुपयाचं औषध आणलं मेडिकलमधून आणि जिबेला चोळलं त्याच्या, आणि जरा वाचा बोलाही यायला लागलं. ते म्हणले बाबा मना शेवट आता वासुदेव केशव. तो म्हणला कशाचा वास आणि कशाचा केशव? म्हणला ते वासरू किरसुनी खाते. म्हणला वासरू किरसुनी खाते म्हणला बरं का. म्हणजे शेवट झाला तरी सुद्धा माणसाला इकडे ईश्वराचं चिंतन करावं वाटत नाही, असा बदल होत नाही.
जगद्गुरु तुकोबंतात असा बदल झाला पाहिजे. आणि बदल जीवनामध्ये काही वेळेला असतो तो नैसर्गिक बदल असतो बघा. आणि नैसर्गिक बदल आहे आणि काही वेळेला कृत्रिम बदल असतो माणसाच्या जीवनामध्ये. नैसर्गिक बदल काय? माणसाचं जीवन बदलत जातं असते, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षते आणि विनश्यते. माणूस लहान झाला की लगेच मोठा होतो. म्हणजे काय झाला? लहानाचा तरुण झाला, तरुणाचा म्हातारा झाला. बदल झाला का नाही? आपल्याला आपलं शरीर कसं बदलतं तुकोबा वर्णन करतात. मज नाही हात पाय डोळा पडले कर्ण हे बधीर झाले वाचा बोले नाक मुख गळू लागले लाळ आणि श्वाना परी गती झाली अवघे करते हळहळ अवघे करते हळहळ. अवघे करते हळहळ. आपलं जीवन कसं बदललं जातं? नैसर्गिक बदल आहे. कोणाला म्हातारा होऊ वाटतं का? नाही. पण माणूस झाल्याशिवाय राहतो का? दात पडतात, डोळ्यानं दिसत नाही, कानाने ऐकायला येत नाही. हा बदल आहे तो नैसर्गिक बदल आहे. निसर्गाने तो बदलत जातो. आता काही माणसं कृत्रिम बदल करायचा प्रयत्न करतात. केस पांढरे झाले तर काळे करण्याचा प्रयत्न करतात. हा कृत्रिम बदल आहे. काळे झाले केस, पांढरे झाले तर काळे करायचे. पण हा तरुण होण्याचा प्रयत्न किती जरी झाला तरी सुद्धा तसं तो होत नाही. कृत्रिम बदल असतो. एक बदल असा आहे की आतला बदल आणि एक वरचा बदल आहे बरं का. आतून बदललं पाहिजे. माणसं बदलत नाहीत म्हणून काही माणसाची बुद्धी असते ती दगड बुद्धी आहे, काहीची चर्मबुद्धी आहे बरं का. चर्मबुद्धी, दगड बुद्धी, तैल बुद्धी. काही माणसाची तैल बुद्धी असते. पाण्यावर जर एक थेंब तेलाचा पडला तर सगळं पाण्याला व्यापून टाकतं ते तैल बुद्धीची. काही माणसं चांगलं समजलं की लगेच बदलून जातात, झटकून बदलतात जीवन त्यांचं. काही माणसाची दगड बुद्धी, दगडावर किती पाऊस पडला तर त्याचा काही उपयोग होत. खडकी जैसे वर्षले की आगे माझे पेरले. आग्नेत पेरून उपयोग होत नाही आणि खडकावा पाऊस पण उपयोग. बदलतच नाही माणसाचं जीवन बरं का. तिसरं चर्मबुद्धी आहे. चर्मबुद्धी म्हणजे चांबड्यात आरी घातली का नाही की तेवढंच होल पडतं आणि ती आरी काढली की परत जाग्यावर येतं बरं का. याला चर्मबुद्धी म्हणायची. चांगल्या वातावरणात गेलं की माणूस चांगला होतो आणि वाईट वातावरण गेलं की परत बदलून जातो. पंढरपूरला गेला माणूस, टाळ, घोळ, गजर, नामस्मरण सगळं कानावर पडतं आणि असा बदलून जातो की माळच घालून येतो. बदललं तिकडे जीवन. आणि इकडं आला आणि जागरणावर गेला की परत पुंडली हे काढं बघितलं की परत बदलला. त्याला तात्पुरता बदल म्हणायचं. तात्पुरता बदल. तर काही तर बदलतच नाही. जीवनाचं असं आहे. म्हणून काही माणसं जे आहेत ते कापराच्या जातीचे असतात. काही माणसं जे असतात ते गोल्या गौरीप्रमाणे असतात आणि काही माणसं म्हशीच्या शेणाप्रमाणे असतात बरं का. काही माणसं जे असतात कापरासारखी असतात. कापराला आग्नी लावला, काडी लावली की कापूर लगेच पेट घेतो बघा. चांगले विचार लगेच काही माणसाला पटतात. त्यांची बुद्धी तैल बुद्धी असते. काही माणसाचे गौरी ओल्या गौरीप्रमाणे असते. ओली गौरी पेटते पण धुपून 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 पेटते बरं का. तशी माणसं काही दमादमानी बदल होतो. काही माणसाचा बदल म्हशीच्या शेणाप्रमाणे असतात. ते पेटवा गेलं इजवीत बदल होत नाही. जगद्गुरु तुकोबा म्हणतात काही माणसं किती प्रयत्न करा बदलतच नाही. याच्यासाठी वर्णन केलं तू. त्याहुनी दगड बरे देवा बरे देवा त्याहुनी दगड बरे देवा बरे देवा त्याहुनी दगड बरे देवा बरे देवा त्याहुनी दगड बरे देवा तुका मने ऐसे बुद्धी जाती जड
उचलते का सगळे तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड भरे देवा मातेची आखोळी दगड आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे मातेची आखोळी दगड आला पोटाशी बदलच होत नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी याच्यासाठी एक उदाहरण दिले पहा. काय उदाहरण दिलं महाराज वर्णन करतात. करिता नवे नीट श्वानाचे ते करिता नवे नीट श्वानाचे करिता नव्हे नीट श्वानाचे ते पुस खापरा परीस काय करी. कुत्र्याची शेपटी किती सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ती सरळ होत. एका माणसाने 2 लाख रुपयाचं कुत्रं आणलं. कुत्र्याच्या भलत्या किमतीत बरं का. असं कुत्रं आणलं, पांढरं शुभ्र कुत्रं होतं पण शेपटी जरा जास्त वाकडं होतं. म्हणून त्या माणसाने विचार केला की कुत्रं शोभून दिसण्यासाठी शेपटीचा बाग कमी केला पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, गुढी पाडव्याच्या दिवशी ते फुकारी शेपूट घातलं जाळ फुकायच्या आणि ते फुकारी बांधून टाकली त्यानं. तो म्हणला 5-6 महिने ठेवले की याच्यात बदल होईल, सरळ होईल म्हणून गुढी पाडव्याला काढली. गुढी पाडव्याला पूजा केली, शेपटीची फुकारी काढली तर पहिल्यापेक्षा जास्त वाकान बसलो त्याला.
असं आहे. करिता नव्हे नीट श्वानाचे ते पुस, खापरा परीस काय करी. काही माणसं धरून आणल्या जातात चांगल्या कार्यक्रमात, चांगल्या कार्यक्रमात आणले ना ती बदलत नाहीत, पण ते त्याला जर आडा करून टाकतात. बरं का, बदल होत नाही. करिता नव्हे नीट श्वानाचे ते पुस, खापरा परीस काय करी. निंबाच्या झाडा साखरेचे आळे, बीजतैशी फळी येते तया. एकानं लिंबाला तवर लागला की त्यानं काय केलं, 2 क्विंटल साखर बुडाला टाकली लिंबाच्या. म्हटलं गोडी त्याच्यात उतरण. लिंबोळी आल्यानंतर तोंडात घातली, पहिल्यापेक्षा जास्त कडू झाली. लिंबोळ्याला किती जरी साखर घातली तरी त्याचा उपयोग होत नाही. तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ, कठीण हा खळ तया होणी. म्हणून तुकोबा म्हणतात बदलच काही याच्यामध्ये होत नाही. पण जर पांडुरंगाच्या मनात आलं तर तो काय करणार नाही. तो हा न करी ते काय, कारेलीन व्हाना पायी. आणि मग काय करतो, तो बदल करून टाकतो. बरं का, करशील तरी नवे काय, करशील तरी नवे काय. आईचा डोंगर पर्वतराय, आईचा डोंगर पर्वतराय. आपुले करुणेचे साय, आपुले करुणेचे साय. करी आई मजवारी, करी आई मजवारी. करशील तरी नवे काय, करशील तरी नवे करीची तरी नवे काय, करीची तरी नवे काय. भगवंताच्या मनात आलं तर महाराज म्हणतात तो काय करणार नाही. आता करशील तरी नवे काय, किंवा काय न करे विश्वंभर, सत्य करावा निर्धार. तुका म्हणे सार दृढ पाय धरावे. भगवंताच्या मनात आलं की बदल होतो. तुकोपर्यंतात असं आमचं जीवन बदललं आणि ते कायमस्वरूपी बदललं. माणसाचं वरून बदलून चालत नाही जीवन, अंतर्बाह्य जीवन बदललं पाहिजे. अंतर्बाह्य जीवन बदललं पांडुरंगाच्या कृपेनं. माणसाचं वरून बदलतं माणूस, राहणीमान चांगलं झालं, कडक राहतोय माणूस, पांढरा शुभ्र राहतोय, सगळं झालं, पण आत मात्र पार खराब होऊन गेलं. आतून बदललं पाहिजे, आतला बदल झाला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात वरचा बदल नाही अपेक्षित, मग आतला बदल आहे. हे रवी तरी पन्नू सुता, अंतर शुद्ध नसता, बाहेरील कर्म तत्वता विटंबुगा. मृत जैसा श्रंगारीला, गाढव तीर्थी नानीला, कडू दुधिया माखिला गुळे जैसा. ओस घरी तोरण बांधिले, कि उपवाशी अन्न लिंपिले, कुंकुम सिंदूर केले कांतहीने. वरचा बदल, आतला बदल नाही तर विटंबना ठरते. मग मृत जायसा श्रंगारीला, मेलेल्या माणसालाच एकानं अलंकार घातले. आता अलंकार घालून काय उपयोग का मेलेल्या माणसाला. मृत जायसा श्रंगारीला विटंबना. गाढव तीर्थी नाण्याला, एकानं गाढवालाच काशीला घेऊन गेला एका माणसाने, तिथं गंगेत आंघोळ घालून आणलं त्याला. रेल्वेने दौंडला उतरलं, लोक हार घेऊनच स्वागतला त्या गाढवाच्या, आणि गळ्यात हार घातला आणि दर्शन घेतलं. लाईन लागली लोकांनी, एक काशी करून आलेलं गाढव आहे म्हणायचे. हां, लाईन लागली, लोक बाजूला झाली. यानं उकरडा बघितला की घालीन लोटांगण लोळलं उकरड्यात. काय त्याचा फायदा झाला का. गाढव तीर्थी नानीला, कडदुधिया माखिला गुळे जैसा. दुधिया नावाचा भोपळा आहे, गुळामध्ये शिजवला तरी कडूपणा सोडायला तयार. एक जावई पूर्वीच्या काळात सासरवाडीला आलं होतं, लांबचा असल्यामुळे त्याचा सन्मान झाला, कारण लांबच्या जावयाचा सन्मान होत असतो. दूर जवाई देव बराबर, शिव जवाई आदा, घर जवाई गदे समान सबही बोजा लादा. लांबचा जावयाला देवासारखा मान असतो. लांबचं जावई आलं, सासूने जावई येणार म्हणून अशा भाज्या तयार केल्या का नाही, 10-5 भाज्या तयार केल्या. त्याच्यात भोपळ्याची एक भाजी होती. हां, भोपळ्याची भाजी जेवाय पहिल्यांदाच आलेलं जावई लाजत लाजत जेवायला बसलं, आणि सासूबाईनं सगळे पदार्थ वाढले, आणि त्यांच्याकडे लक्ष होतं की जावायला काही कमी पडू नये म्हणून.
म्हणून जेवायला सुरुवात केल्यानंतर त्यानं सगळ्या भाज्यांची चव बघितली. एक भाजी त्याला कडू वाटली. तो म्हणला ही जी भाजी ना शेवट जर खाल्ली तर सगळ्या जेवणाचा सत्यानाश होईल म्हणला. हा तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, निवडे जेवण शेवटेल घासे होत त्याची आईशे सकळे. ही शेवटच्या घासाला कडू लागू नये आणि पहिल्या घासाला खडा लागू नये. तो म्हणला शेवट जर ही भाजी खाल्ली तर सगळं कडू तोंड होईल, सुरुवातीलाच खाऊन टाकू म्हणला. मग सुरुवातीला त्यानं 2-3 घासात तर भाजी संपवली. त्या सासूचं लक्ष होतं की जावायला याच्यातलं नेमकं काय आवडतंय. हां भाजी खाल्ल्यानंतर ते खाली पाहून जेवत होतं, ते वगराळं भरूनच भोपळा टाकला जावायच्या ताटात. सासू तो म्हणला राम 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 राम, जे संपवायला गेलं तेच परत आलं म्हटलं. आणि मग सासूबाईनं विचारायला सुरुवात केली, जावाई बापू तुमचे तिकडचे सगळे खुशाल आहेत का? तो म्हणला सगळे खुशाल आहेत, फक्त माझाच भरवसा नाही. आता भोपळ्यातून वाचलो तरच जगलो, नाही तर मेलो म्हणला. आता काय खरं नाही. कडू दुधिया नावाचा भोपळा आहे, गुळामध्ये शिजवला तरी कडूपणा सोडायला तयार नाही. तुकाराम महाराज म्हणतात माणसाचं जीवन आहे मरेपर्यंत असंच राहतं, काही काही वेळेला बदलत नाही, बदलणं गरजेचं असतं. आणि तो बदल तुकोबराय म्हणतात पांडुरंगाने माझ्या जीवनामध्ये केला. कसा केला? पिकले या शेंदे कडूपण गेले तैश्यामा केले पांडुरंगे. जसा त्या शेंदाळामध्ये बदल झाला तसा आमचा बदल झाला. मग बदल झाला म्हणजे काय झाला तर तुकोबरायने दुसऱ्या चरणात काम क्रोध लोभनी मालटाईचे, 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 काम क्रोध लोभ हिमालयाईचे, काम क्रोध लोभ निमालयाईचे, काम क्रोध लोभ निमालयाईचे, अवघ्यानंदाची दृष्टी झाली, अवघ्यानंदाची दृष्टी झाली, काम क्रोध लोभ निमालयाईचे, काम क्रोध लोभ निमालयाईचे, अवघ्यानंदाची दृष्टी झाली, अवघ्यानंदाची सृष्टी झाली, काम क्रोध लोभ निमालयाईचे, काम क्रोध लोभ निमालयाईचे, काय बदल झाला? आतला बदल होणं गरजेचं असतं. काम क्रोध लोभ हे जे 3 आहेत हे माणसाचे शत्रू आहेत, हे माणसाचं पतन करतात. नुसतं याचं ध्यान केलं विषयाचं तरीसुद्धा ते माणसाला काय करतात आणि त्याचं जीवन असं संपुष्टात आण. ध्यायेतो विषयान्पुष संगास्तुपजायते, संगात जायते काम, कामात क्रोधो जायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिभ्रमा, स्मृतिवंशात बुद्धिनाशन, बुद्धिनाशात प्रणश्यते. जे हे धैर्य दुर्ग पाडिले, जे हे संतोषवन खांडिले, जे आनंद रोपो पडिले सांडिले उपडोनिया. हे काम क्रोध हे जे आहे ना हे कर्तांताचे ठाई ज्ञानोबराय म्हणतात. हे काम क्रोध पाही जयाची कृपेची साठवण नाही, हे कृतांताचे ठाई मानी जाती. हे काम क्रोध लोभ आहेत, माणसाला कळून येत नाहीत पण आपल्या जीवनाचा नाश करून टाकतात. आणि अशा असणारे शत्रू त्यांना म्हणतात. ते शत्रू तुकोबराय म्हणतात निघून गेले. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. आनंदाला आड येणारे हे प्रतिबंध असतात आणि म्हणून आनंद, अवघी आनंदाची सृष्टी झाली. सर्व जगामध्ये आनंद आहे आणि ते देवाचं स्वरूप आहे. ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळालं. आनंदोरे आजी आनंदोरे सभाया बेंतरी परमानंद का सदा नाम घोष करो हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. म्हणून आनंद प्राप्त झाला. मग आता आम्हाला देहाचं सुद्धा भान राहिलेलं नाही. व आठव नाठव भावाभाव
मग भाव नाही, प्रध्वंसा भाव नाही, अजून अभाव नाही आणि अत्यंत अभाव नाही, हे सगळे भावाभाव निघून गेले आणि स्वयमेव स्वतः पांडुरंग परमात्मा सारखं स्वरूप आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. महाराज वर्णन करतात, आठव गेले भावा भाव, आठव गेले भावा भाव, आठवणात गेले बाबा बाबा, आठवणात गेले बाबा बाबा. आला स्वयमेव पांडुरंग, आला स्वयमेव पांडुरंग, आला स्वयमेव पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाल ठाईचे, काम क्रोध लोभ निमाल ठाईचे. झाला स्वयंवर पांडुरंग, झाला स्वयंवर पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंवर पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग. काम क्रोध लोभ माले डाईचे, काम क्रोध लोभने माले डाईचे, निमाले डाई, निमाले डाई. आठव नाठव गेले भाव भाव, आसवायचा कोठे आठवची नाही, देहेच विदेही भोगोदशा. आठव नाठव सगळे गेले, स्वयमेव पांडुरंग परमात्मा जीवन झालं तुकोबराय म्हणतात. असं आहे. एक वेळ संत तुकाराम महाराज आळंदीला दर्शनाला आले. आळंदीला कायम दर्शनाला यायचे आणि अजान वृक्षाकडे दर्शनाला जात असताना त्याच्यावर बसलेली जी पाखरं होती ती उडून गेली. तुकाराम महाराज म्हणले, का रे, मी तरी यांना मारणार नाही, मी तरी यांना काही धक्का देणार नाही, तरी सुद्धा हे पक्षी उडून का गेले? म्हणजे माझी साधना कमी पडली, मला माझी भीती यांना का वाटली? आणि मग तुकोबराय म्हणतात, आता तसं नाही. अवघी भूते साम्य आली, कैने डोळा देखीन, विश्वास तो मग खरा पांडुरंग कृपेचा. जर हे पक्षी माझ्या जवळ आले तरच खरी माझी भक्ती आहे, तरच खरी पांडुरंगानं माझ्यावर कृपा केली आहे. तुकाराम महाराज म्हणले, पक्षी जोपर्यंत माझ्या जवळ येत नाही तोपर्यंत मी हलणारच नाही. तसेच उभा राहिल्यानंतर काही वेळानं पक्षी आले आणि त्यांच्या अंगावर बसायला. पक्षी बसतात, तुकोबराय विचार करतात, मी हलत नाही म्हणून एखादं झाडाचं खोड म्हणून बसत असते, एखादं खोड दिसतंय आणि म्हणून पक्षी बसतात. तुकोबरायांनी उड्या मारायला सुरुवात केली. उड्या मारायला सुरुवात केली, पक्षी बाजूला जायला तयार नाहीत. आणि मग शेख चिंचवडला चिंतामणी देवाला हे काय झालं समजलं. अरे, तुकाराम महाराजांनी काय साधना केली की त्यांच्या अंगावर पक्षी बसतात म्हणले, पक्षी उडून जात नाहीत. म्हणून ते तुकाराम महाराजांना भेटायला आले. महाराज, काय आपली साधना आहे म्हणून पक्षी तुमच्या अंगावर बसतात? त्यावेळी चिंतामण देवाला तुकोबरायांनी आपली मांडी फाडून दाखवली. तर त्याच्यामध्ये रक्त नव्हतं, मांस नव्हतं, काही नव्हतं, फक्त कापूस होता. का तर या भजनाने हे कायाच ब्रह्मरूप झाली होती. ब्रह्मरूप भूत काया होतशे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसान. आणि मग त्यावेळी चिंतामण देवाचे उद्गार निघाले, याने नाम संकीर्तन करून या निरसली समूळ प्रपंच माया, सद्भावे आडवून या पंढरीराया, केली काया ब्रह्मरूप. अशी ब्रह्मरूप काया झाली. तुकोबराय म्हणतात, असं जीवनामध्ये बदल होतो. म्हणून महाराजांचं वर्णन करताना आणि असं वर्णन झालं, अनुरणीया तोकडा, अनुरणीया तोकडा, तुका आकाशाए वडा, तुका आकाशाए वडा, अनुरणीया तोकडा, अनुरणीया तोकडा, तुका आकाशाए वडा, तुका
पण लावूच नका ते नका लावू डायरेक्ट मध्ये म्हणून गाणार तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता पंचम लागते पंचम लागते ऋषभ बी नाही याला असं आहे ऋषभ नाही पंचम अनुरनुया थुकडा तुका आकाशा एवढा तुकोबरांचा झाला स्वयमेव पांडुरंग. म्हणून याच्यासाठीच आपलं जीवन बदललं पाहिजे. माणसाचं जीवनाचा काळ फार थोडका आहे आणि थोडक्या काळामध्ये आनंद मिळाला पाहिजे. टेन्शनमध्ये जीवन नाही गेलं पाहिजे आपलं. का आपला आणि याचा काळी मात्र संबंध नाही जगाचा, फक्त जगण्यापुरता आहे. कशापुरता आहे? एवढा. तो करोडपती असो नाही ते सामान्य माणूस असतो, या जगाचा संबंध किती आपल्याला? फक्त जगण्यापुरता संबंध आहे. म्हणून आपला काळ हा आनंदात गेला पाहिजे. आनंदात गेला काळ. तुकोबराय म्हणतात आमचा आनंद. त्यांची काही संपत्ती कमी नव्हती.
तुकाराम महाराजांची 1000 एकर जमीन होती त्या काळात. 1000 एकर जमीन इंद्रायणीच्या काठाला होती बरं का. त्या काळात 65 लाखाची सावकारी होती त्यांची. त्या काळात 65 लाख. आता किती झाले असते? महाराष्ट्र शासनाच्या तिजोरी इतकी झाली असते. एवढी संपत्ती एकट्या तुकाराम महाराज. त्या काळातलं त्यांचं कुटुंब म्हणजे न्यायालय होतं. वादविवाद झाले तर मिटवायला त्यांच्याकडे येत होते. महाजनकी त्यांच्याकडे होते. राजे छत्रपती शिवराय त्यांच्या कीर्तनात पुढे बसलेले असायचे बरं का. मावळे जे घडले ते तुकाराम महाराजांच्या कीर्तनाने घडले बरं का. म्हणून मावळ्यांचा असा बाणा तयार झाला. लवाजम्यासहित छत्रपती शिवराय कीर्तनात बसले असे. त्याचा परिणाम मावळ्यावर फार झाला. राजावर आपण कसं प्रेम करावं आणि राजाने नोकरावर कशी कृपा करावी, सैनिकावर कसं प्रेम द्यावं हे तुकोबराय पायकीच्या अभंगातून शिकवायचे. त्याचा परिणाम आपण गेलो तरी चालेल, राजाला धक्का लागणार पाहिजे असा बाणा तयार झाला. तो छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा तुकोबरायांच्या कीर्तनाने झाला बरं का. हा म्हणजे असा मावळा तयार झाला. आता मावळा राहिलाच नाही, सगळा कावळाच झाला. आता सगळा झाला कावळा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असे म्हणायचे. आता म्हणा ज्याची खावी पोळी त्यालाच घालावी गोळी. हां मावळा तयार झाला तुकोबरायांच्या कीर्तनानं बरं का. छत्रपती शिवराय पुढे बसलेले असायचे कीर्तनामध्ये. संपत्ती होती, सन्मान होता, साक्षात्कार होता आणि साधना होती. साधना अशी मोठी होती. पतंजली ऋषीने पूर्वी योगसूत्र तयार केली. नारद महर्षीने भक्तिसूत्र तयार केली. व्यास महर्षीने ब्रह्मसूत्र तयार केली. शांडिल्य ऋषीने धर्मसूत्र तयार केली आणि संत तुकाराम महाराजांनी आपल्या समाजाकडे पाहून नामसूत्र तयार केली. आणि एकंदर शिका पाठविला हे लोका, आलो मने तुका मी नामाचा धारक. जगद्गुरु तुकोबरायांत आपलं जीवन थोडकं आहे आणि हे सगळं आहे, पण हा भौतिक पसारा आहे. हा फक्त जीवनाची गरज भागवतो बरं का. टाटा बिर्ला गेले, काय घेऊन गेले सांगा बरं? काय घेऊन? काही नाही. पण त्यांच्या जीवनामध्ये जोपर्यंत आहे, त्यांनी कोरोनामध्ये तर 1,500 कोटी रुपये शासनाला दिले होते. हां मदत म्हणून दिले कोरोनाच्या काळात बरं का. गोरगरिबांना काय करा, सांभाळा. शासनाला सांगितलं त्या काळात. मला वाटतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि असा समाज सांभाळला बघा. आपल्या त्या आमदारांनी तर सेंटर काढून किती लोकांची सेवा केली. काय माणसं आहे तो, हे देव माणसं असतात अशी बरं का. एवढी सेवा त्यांनी केली. असा म्हणजे या आपल्या जीवनामध्ये जेवढं करता येईल तेवढंच आनंद मिळवतो चांगल्या कर्माने. माणसं वाईट कर्म करत राहतात आणि त्याचा पश्चाताप जीवनामध्ये दुःखात जीवन जातं त्यांचं. तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, हेच आपल्या जीवनातलं भाग्य आहे असं शेवट वर्णन केले. तुका म्हणे भाग्य या नावे मनी जे, संसारी जन्मी जे याची लागे. आपल्याला संसारात याच्यासाठीच जीवन जगायचं आहे की आपल्याला भाग्य प्राप्त झालं पाहिजे. सत्कीर्तीने जीवन जगायचे आणि उत्तम कीर्ती ठेवून निघून जायचे. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे आणि तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. असं जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला ठासून सांगितलं बघा. हा असं मोठा माणूस आपल्याला कुणबी वंशामध्ये जन्माला आलो म्हणे. बरे देवा कुणबी झालो, नाहीतरी दंबे असतो मेलो. आणि केवढं मोठं जगभर त्यांचं नाव आहे तुकाराम महाराजांचं. असं जगात जगात नाव आहे बघा. असं जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगामध्ये बदल सांगतात. आपलं जीवन कसं बदललं पाहिजे बरं का. पांडुरंगाच्या कृपेनं माझं जीवन बदललं आणि उदाहरण सोपं आपल्याला दिलं. पिकली या शेंद कडू पण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
हरी विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 अभंगाचा सरळ अर्थ झाला. कीर्तनाची मर्यादित वेळ संपली, 9 वाजले आता. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्व चांदे ग्रामस्थ, माता भगिनी, सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या समवेत आणि आमचे सगळे महाराज मंडळी फार सुंदर. आता ही तरुण मुलं गायला लागली, फार आनंद वाटतो बरं का. तरुण मुलांनी तिकडं डीजे पुढं नाचण्याऐवजी कीर्तनात नाचावं बघा. हे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता ही तरुण मुलं बघा, हे संसार चांगला करणार आहेत बरं का. व्यसनाधीन कधी जाणार नाहीत ते बरं का. आणि हा कलेचा आनंद, कुळाची कीर्ती त्यांची होणार आहे. मग आपल्या काळात आपल्या कुळाची अपकीर्ती झाली नाही पाहिजे. मग आपल्या काळात आपल्या कुळाची उंची वाढली पाहिजे, आपलं कुळ उत्तम झालं पाहिजे. म्हणून अत्यंत सुंदर. आता ही सगळी आमचे सगळे मित्रत्वातल्या नात्यातली सगळी मुलं आहेत. ही जांभरे कंपनी हे आमचे पहिल्यापासून मित्रत्वाच्या नात्यातले आहेत. मारुतीबुवा आजोबा ना, हां मारुतीबुवा माझे मित्र होते, यांचे आजोबा सुंदर ते पकवाज वाजवायचे ते काळात. सगळी परिवार अत्यंत संस्कारित मुलं आहेत ते. आता हे स्टेजवर बसलेली मुलं, तुम्हाला धन्यवाद. कीर्तनाला येत चला हां बरं का. हे स्पीकरवालासुद्धा चांगला पोरगा आहे, चांगला म्हणजे. आणि हे चांगलं जोडतो आणि कीर्तनाची आवड आहे बरं का. मुलांना याची आवड निर्माण झाली पाहिजे. परवा बघा आपला सिद्धटेकला सप्ताह झाला ना, हां काका कसं काय झाला. आणि 3000 मुलं वाढायला असायची. 3-3.500 मुलं. गाड्या पार्किंग लावायला हायस्कूलची मुलं शेजवार गाड्या लावून घ्यायची. हां केवढा मोठा भव्य सोहळा झाला, महाराष्ट्रभर गाजला तो बरं का. एवढी माणसं यायची, शिस्तीमध्ये कीर्तन ऐकायची, जेवण करायची, निघून जायची. पाडव्या दिवशी किती पोळ्या आल्या. 2 डम्पिंग टेलर शिल्लक राहिली. डम्पिंग टेलर नुसत्या पोळ्याच्या शिल्लक राहिली. असा अप्रतिम सोहळा झाला. आणि तो इतका मार्गदर्शक ठरला तो सोहळा की आपल्या एवढा परिसरात कुठे झालेला नव्हता. आणि इतका 1.25 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी देणगी जमा झाली बरं का. असं आहे. पण काम करणारी जी माणसं आहेत त्याच्यामध्ये होती ती सगळी सेवादारी होती. कदम माऊली आणि फार नियोजन भारी केलं. आणि मला त्यांनी सांगितलं तुम्ही 7 दिवस कुठं हलायचं नाही. मी 7 दिवस कुठं तारखा घेतल्या नाहीत, कीर्तनालाच हजर राहिलो. का हा सोहळा फार आनंदाचा होता. एवढा मोठा सोहळा. आणि संप्रदायाची काय ताकद आहे, वारकरी संप्रदाय किती श्रेष्ठ आहे हे त्या सोहळ्याने दाखवून दिलं. आणि किती निर्दोष संप्रदाय आहे आणि किती ताकद आहे त्याची. आणि त्याच्यामध्ये दिशा जी मिळते आपल्याला. काय होतं, अनेक पंथ अनेक भानगडी निघाल्या, त्याच्यामुळे माणसाची सशेहोलपट होती. म्हणून एक मार्ग असा दिसला पाहिजे की काय तंतोतंत आहे, काय तुकाराम महाराजांची ताकद आहे. आणि हे मुलांनासुद्धा संस्कार मिळाले पाहिजे. आपल्या जर संस्कार मुलांना जर आपण नाही दिले तर पुढचा काळ फार बिकट येणार आहे, अत्यंत अवघड काळ येणार आहे. घरात दिवा लावायला सुद्धा माणसं राहणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. याच्यासाठी याची गरज आहे, संस्काराची गरज आहे. फार कठीण काम आहे. इतकी मुलं बिघडतात आहे की 10वीला असलेली, 8वीला 11वीला असलेली मुलं दारू प्यायला लागली. आता सांगा पुढचा काळ कसा जायचा यांचा. चांगल्या मुलांची लग्न जमानात, आता यांचं कसं व्हायचं. मुलं
मुलीचे वडील पाहताना करोडपती त्याची संपत्ती असली तरी त्याच्याकडे पाहत नाही आता. मग कितीतरी करोडपतीची मुलं बिगर लग्नाची राहिली. आता काय राहिली? संस्कार नाहीत. संस्कार नसल्यामुळे खातो कोण तुमच्या पैशाला आता? हां, तुमच्या पैशाला कोणी किंमत देत नाही. आज कोणीच गरीब राहिलेलं नाही या जगात. सगळ्याकडे पैसा भरपूर आहे बरं का. कुणी गरीब नाही जगामध्ये राहिलेलं. गरजेपुरतं सगळ्याला सगळं मिळते आज. पण संस्कार जे आहेत ना ते जर मिळाले तर त्या कुटुंबाची उंची वाढली ठरवायची. आणि जर ते मिळाले नाही तर आपल्या काळात आपण कुटुंबाचा घात केला, कुटुंब खाली आणलं आपण, आपला परिवार समाजामध्ये आपण नाशाकडे घेऊन गेलो. आणि आपल्यावर जबाबदारी असते. म्हणून तरुण मुलांना ह्या संस्काराची गरज आहे. अहो तरुण मुलं जर याच्यात उतरली तर ते फार फुलासारखे जीवन जगत असतात. त्यांच्याकडे योगायोगाने शिक्षण असतं. शिक्षणाला याची जर जोड मिळाली, संस्काराची जोड मिळतं, उच्चांक होऊन जातो. शिकतात मुलं पण संस्कार नसल्यामुळे डीजे पुढं नाचत बसतात. हां, डीजे पुढं नाचतात. अहो हे काय जीवन आहे आपलं? कसा आपण केवळ लहान नाहीत ना, आपण फार मोठे आहोत. हे मोठेपणाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आणि हे फक्त वारकरी संप्रदाय देऊ शकतो या जगामध्ये, दुसरं कोणी देणार नाही बरं का. ही शिकवण आहे, ही वारकरी संप्रदाय देतो, उघड देतो. उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण माना, अशी ताकद या संप्रदायामध्ये आहे. आज जगभर पसरलेला संप्रदाय वारकरी संप्रदाय, एवढा मोठा संप्रदाय जगात कुठे पाहायला मिळणार नाही. आणि त्याच्यात जी माणसं आहेत ते अति ज्ञानी, अति विद्वान, अति शिकलेली. आमच्याकडे परवा बिजेला, तुकाराम महाराजांच्या बिजेला आमची दिंडी असती आणि आपले काही लोक येत असतील बरं का. पूर्वी यायचे इकडं गुरु पिंपरी यांची आमच्या दिंडीत लोक यायचे. 28 वर्ष झालं. यावर्षी जे कीर्तन झालं आमच्याकडं, कदम माऊलीचंच दरवर्षी कीर्तन असतं, पण यावर्षी भंडारा डोंगराच्या पायथ्याला त्यांचा सप्ताह चालल्यामुळे म्हणले महाराज मला जरा अडचणी यावर्षी. मी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बोलले होते. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ते कीर्तन करायत. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत, न्यायविधी विभागाचे प्रमुख आहेत बरं का. आणि CBIचे महाराष्ट्राचे प्रमुख होते बरं का. एवढा मोठा माणूस पण तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम असं सुंदर कीर्तन केलं त्यांनी. हां, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशसारखे माणसाला वारकरी संप्रदाय भुलून टाकतोय बघा. एवढी ताकद आहे. माझं एकच कीर्तन त्यांनी ऐकलं होतं आणि ते कीर्तनकार झाली. मी त्यांना 3 कॅसेट करून दिली होती 96 साली बरं का. त्याच्यावर ते उत्तम, आपल्या कर्जतला होते ते अगोदर, कर्जतला होते. कोर्टात कीर्तन झालं होतं. मला दुसऱ्या दिवशी फोन आला. ते स्वतः टाळ घेऊन उभे होते. त्यांना छंद होता पण म्हटले मला कीर्तनाचीच काय करायचे, मला कीर्तन करायचे महाराज, मला काय करा थोडी सामुग्री द्या. आज ते उत्तम कीर्तन करतात. एवढा मोठ्या पदावरचा माणूस आहे बरं का. विश्वासराव नांगरे पाटील कमिशनर आहेत पण त्यांचे प्रवचन आहे का, काय भारी बोलतात. ते श्लोकान बोलतात संस्कृतमध्ये. हा आदर्श मुलांनी घेणं गरजेचं आहे. इकडं शिक्षण कितीही शिका पण हे संस्कार मात्र घ्या. जर संस्कार नाही घेतले तर तुम्हाला बिघडवणारी पिढी कधी तुमच्या घालाघाली सांगता येत नाही. संगतीने माणसाचं वाटोळ होऊन जातं. संगतीने कुटुंब संपून जातं. संगतीने माणूस मोठाही होतो, संगतीने माणूस लहानही होतो. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरंतर ते चिरा तस्मादती प्रयत्नेनं सत्संगम सततम करू. चांगली संगती जीवनामध्ये करावी आणि त्याच्यामध्ये हा सोहळा असा देवावर भरपूर श्रद्धा असावी आणि या सोहळ्याचं आपण चिंतन करावं, आनंद लुटावा असा आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांच्या समोर झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. आता जेवण करायचे म्हणून चाल नको आता बरं का. अरे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल. हरी बोले पुरे वेडे वाकुडे उत्तरे.